मित्रांनो, हाव यू कसे आहेत तुम्ही? आय होप चांगलेच असेल. तुमच्या दुनियात तुम्ही खुश, आमच्या दुनियात आम्ही खुश आणि प्रत्येक जण हे आपापल्या आयुष्यात खुशच असतात. खुश, दुःख, सुख, शांती सगळं भेटतच असतं. आजकालच्या जमान्यात कोण सुखी आहे कोण दुःखी आहे त्यापेक्षा आपण सुखी आहे हेच पॉझिटिव्ह ठेवायचं आणि सुखीच आहे म्हणायचं. जसं आहे तसंच चालू द्या म्हणायचं. चला तर आलेलो आहे घरी आपल्या. आता मग मला तर बरं वाटत नाही. तुम्हाला तर माहिती आहे काल 105 नाही, तुम्हाला माहितीच नाही नाही का, सॉरी. काल मी व्हिडिओच नाही टाकला. कालचा अख्खा दिवस गेला पण मी व्हिडिओ नाही टाकले. काल दीदीला 105 ताप आलं होतं आणि इंजेक्शन रात्री जाऊन इंजेक्शन वगैरे घेऊन आलं. थोडंसं बरं वाटतं तरी पण आणलं तसंच दीदीला आपल्या घरी घेऊन इकडं आलो. आता तुम्ही म्हणला असेल इकडं, पण जरा वातावरण चेंज केलं तर बरं वाटतं माणसाला. आणि आम्हाला काय झालं काय माहिती, वर्ष झालं सारखं आम्ही आजारीच पडतो. आता काय झालं देवालाच माहिती. त्या दवाखान्याला तर दर आठवड्याला 200-300 रुपये जातातच, म्हणजे जातातच. कुणाची नजर लागली का काय लागली देवालाच माहिती. पण जाऊ दे, जे असल तसल सगळं. कुणी नजर लावली असेल तरी त्यांनाच ते पिढा जाऊ दे म्हणणार आपण. तर तुम्हाला माहिती आहे कुणाला काय बोलायचं नाही, जे आहे ते देव बघून गेलं म्हणायचं. आपण देवावर भरोसा ठेवतो. चला तर मग आलोय आता. बघा ह्यांचं पण प्लास्टर चाललेलं आहे. आता थांबले. चला तुम्हाला वांग दाखवते. मी परवाच्या दिवशी बघितलं होतं. आणि हे आहे आपलं, थांबा ह्या साईडने मोबाईल दाखवते, नारळाचं झाड आपलं मस्तपैकी. आणि चला तुम्हाला वांग दाखवते. हे मावशीचं चूल आहे, मावशीने चूल बंद करून टाकले. वांग लागले छोटस, बघू शकता तुम्ही. बघा, बघितलं, ताजं वांग. तर आत्ता आलोय फायनली मावशीच्या घरी. आणि मावशीचं तर चाललंय लाईट फिटिंग. आणि बघा लाईट वगैरे लावलेलं दिसल. आणि आता बाथरूम मधलं फिटिंगचं काम चालू आहे ते बघू. बाथरूम मध्ये बसवतील तुला. चला तुम्हाला दाखवते घर. इथं पायऱ्या नाही गेल्या नाही तर वरती चढून गेले असते. बघा एकदम असं टेकार्ड आहे, म्हणजे एवढं खाली आहे बघा, बघू शकता तुम्ही. त्यामुळं तर इथनं बघा बघू शकता मस्तपैकी घर. छान वाटतं ना, फरशा बिरशा लाईट वेट. अजून पसारा बिसारात नवीन दरवाजा लावलाय बघा. आणि इकडं पण मस्तपैकी बघू शकता छोटे छोटे खोल्या काढल्यात. त्यांना जेवढं लागते तेवढं. आणि मावशीचं चाललंय इथं बसलेत आपलं. हे लाकडं कशाला, चुलीवर का जाळायला? आणि यांचं चाललेलं लसूण सोलायचं. दीदी थांबले, दीदीला बरं नाही वाटत तरी आली आहे, घेऊन आलोय. तिला ताप 105 ताप काल रात्री. आणि हे बघा मोटार, मावशीचं मोटार आहे. टाकी, फुलांचे झाडं बिडं बघा मावशीची इथं पण भरपूर झाडं बिडं आहे. आणि पाठीमागचे एरिया दाखवते तुम्हाला मी. खूप थंड थंड वाटतं मला तर इथं. बघा पाठीमागचे एरिया मावशीचं. एवढी जागा सोडली 2-2 फूट. आणि हे बघा कसं आहे वातावरण. संध्याकाळच्या टायमाला, सकाळी तर लय भारी वाटतं. इटा घ्यायला लागलो आम्ही. लाईट लाव. दीदी तर इथं थांबली. मावशीचं घर इथं आहे. बघ गार झालं आता ते. हा मग गेलं लगेच निघते. काय काय ते बेडूक, काय आहे ते? कुठं हे काय आहे सरका? काय तुम्हाला दिसत नाही होय? हे होय, काहीतरी मिळून पडलंय ते. सरक सरक नको हातला. तिकडून घ्या विटा. कशा तिकडचं वातावरण दाखवतो. तिथं हात नका लावू. इकडचं वातावरण कसलं भारी. तिकडे घ्या. संध्याकाळची वेळ कसला अंदाज भरून झाले म्हणून ना कधी पण चेक करून घ्या. कसला भारी वाटते. मस्तपैकी अंधार अंधार. किती वाजले तिथे काय माहित? 7-7:30ला निघू लवकर. आपल्याला पण लय काम आहे. किती काय झाले?
6:20 झालेत. चल 7 पर्यंत निघायचं आपल्याला. 6:30 पण नाही वाजले तेवढ्यातच एवढा अंतर. झालं चल. 2 फेऱ्यामध्ये 100 झाले म्हणजे. बापरे लय थंडी, म्हणजे एवढी थंडी आहे तुम्हाला काय सांगू, लय थंडी आहे. आता मावशी उद्या घर खाली करणार आहे, तर लयच कसं तरी वाटायला लागले आम्हाला. मावशी चालल्या साताच्या घरी, चहा वगैरे पिलो आता आम्ही. मावशी म्हणते आता पुढच्या शाळेला की तुम्ही नाही, मी नसणार, तर म्हणलं हा आता तुम्ही तुमच्या घरी जाणार मग काय. तर मावशी नसणार घरात. कसं माणूस असले की घराला घर पण येतं, काही म्हणा तुम्ही. बघा घरातलं पसारा हे ते चांगलं वाटतं नाही का. पण आता हा आता तुम्ही होता म्हणून आम्हाला टेन्शनच नव्हतं. तर मावशी आता म्हणतात जाणार आहे उद्या, घर खाली करणार आहे म्हणतात, त्यांच्या घरी ते जाणार आहे. तर बघूत आता. त्यांना म्हणलं राहू की अजून थोडे दिवस, तर नको म्हणायला लागले. जातो म्हणतात. झालं तयार आमचं घर, आता जातो. बघा देवाजवळ दिवाबत्ती वगैरे सगळं करून व्यवस्थित. पावशी इकडं बघा जरा. हाय करा. हा हाय करा हो, असं असं करा. बघा चहा पाणी. हा तुमचे भांडे सगळे दिसतात. बघा तिकडं दरवाजा बंद आहे तिकडचा. बघा ह्या दरवाजा तिकडं थांबलेत मॅडम आणि पप्पा थांबले. लय थंडी. आता निघतो आम्ही पण. आणले स्वेटर आणले, सगळं आणले. मावशी पिशवी घ्या ते. चला बघा बाहेर, बघा कसं वातावरण. बघा बाटली घेतली का? उद्या बाटली घेतली का? तर आता आम्ही पण निघतो. एवढी थंडी बापरे, एवढी थंडी बापरे, एवढी थंडी म्हणजे लई थंडी वाजायला लागली. बघा आता आम्ही निघतो इथनं. संध्याकाळचे वाजले 7. बघा आमचे लाईटीचे पत्रे वगैरे बघा कसे छान दिसत. लाईटिंग भारी वाटते हो. तर इकडचं पण घराचं बांधकाम चाललंय बाजूचं, ते पण लोक येतील इकडं भरपूर लोक आहेत. काही टेन्शन, पण इथं थंडी भरपूर आहे. काही म्हणा तुम्ही, एवढी थंडी आहे. चला माव पण आली, मावला पण माहिती आहे संध्याकाळ झाली की आम्ही निघतो. स्वेटर घालते आता. झालं का? चाललंय? नाही 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 जा. चला मग 7 वाजून 10 मला पण स्वयंपाक करायचंय. 2 गाड्या मेथीच्या निवडायच्या अजून. ते आणले असते तर निवडून तर दिलं असतं. हा ना. बघा काही तर टेन्शन नाही. चला मग कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांगा मला. बाय बाय.